तिसरं पुण्यस्मरण त्याच्यासाठी हरिकीर्तन. मागच्याही वर्षी भजनाचा कार्यक्रम झालेला होता आणि यावर्षी हरिकीर्तन ठेवायचं. या आमच्या संदीप भाऊनी आणि सचिन भैयांनी ठरवलं की दीदींचं कीर्तन ठेवायचं आणि खूप अट्टहासानं ही सेवा माझ्याकडे सुपूर्द केली. आमच्या आदरणीय प्रभाकर तात्या पगार यांनी मला फोनवर संपर्क केला आणि ही सेवा माझ्याकडे देऊन टाकली. या कीर्तनाचं अतिशय गोड असं नियोजन केलं. आज कीर्तनाच्या साथीसाठी गायनाची उत्कृष्ट अशी साथ देणारे महाराष्ट्राचा लाडका आवाज हरिभक्तपरायण कैलास महाराज पवार. एकदा जोरात टाळी झाली पाहिजे. युट्यूबला जास्तीत जास्त त्यांच्या गाण्याचे व्हिडिओ एवढे व्हायरल होत आहेत की अगदी आपण युट्यूब जर ओपन केलं आणि ज्यांना सांप्रदायिक कार्यक्रम पाहण्याची सवय आहे, ओढ आहे, गोडी आहे, तर पहिलं जर व्हिडिओ क्लिप गाण्याची येत असेल तर आमच्या कैलास महाराजांची येते. फार सुंदर गायन आहे. एक माऊलींची कृपा झाली आणि आज कैलास महाराजांचं महाराष्ट्रभरामध्ये, तसं तर खूप दिवसाची त्यांची सेवा आहे. कैलास महाराजांना खूप लहान असल्यापासून मी पाहते, पण आज महाराष्ट्रामध्ये खूप एक सुंदर वातावरण आमच्या कैलास बाबांचं झालेलं आहे. गायनाच्या उत्कृष्ट अशा साथीसाठी हरिभक्तपरायण आपल्याच प्रभागाचं रत्न, सरळ स्वभावाचे आमचे हरिभक्तपरायण नागनाथ महाराजांसाठी एकदा जोरात टाळी झाली पाहिजे. फार सुंदर तयारीचं गाणं आहे, ज्यांच्या गाण्यामध्ये अभ्यास आहे आणि ज्यांच्याबद्दल आम्हाला अतिशय आपलेपणा आहे असे आमचे हरिभक्तपरायण वैभव महाराजांसाठी जरा जोरात टाळी. कीर्तनासाठी आमचे हरिभक्तपरायण थोरात भाऊ आहेत, अरुण भाऊ थोरात यांची विशेष उपस्थिती आहे. त्याचबरोबर आमचे हरिभक्तपरायण वाल्मिक महाराज आहेत. सर्व टाळकरी मंडळी. आता मला सगळ्यांचा परिचय नाहीये. मृदंगाची गोड अशी साथ देणारे हरिभक्तपरायण आमच्या पांगरीचं रत्न, आम्ही ज्यांना आमचे छोटे भाऊ म्हणतो, असे आमचे निलेश महाराज पगार. जोरात टाळी. त्याचबरोबर हरिभक्तपरायण दीपक महाराज खरात, उत्कृष्ट असं ज्यांचं मृदंग वादन आहे त्यांच्यासाठी जरा जोरात टाळी. सीताराम महाराज आहेत, वात्सल्य वारकरी शिक्षण संस्था मेंढी. राहुल महाराज डुमरे आहेत, ज्यांची चांगल्या प्रकारची फार उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम आहे. असे आमचे हरिभक्तपरायण रविभाऊ चौधरी आहेत. चुबदाराच्या वेशामध्ये असणारे आमचे दळवी बाबा वारुळे बाबा आहेत आणि गुडे बाबा आहेत. सर्व टाळकरी मंडळी, सर्व हरिभक्तपरायण मंडळी, सगळ्यांची नावं मला माहिती नाहीयेत. हरिभक्तपरायण वैष्णवी, तर सर्व हरिभक्तपरायण मंडळी इथे कोणी कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार असतील, आपल्या सगळ्यांच्या मध्ये परमेश्वराचं चिंतन पाहायचंय. आणि सुरुवातीला फार गोड गायलं. महाराष्ट्रामध्ये महिला गायिकेत अगदी अव्वल स्थानावरती ज्यांचं नाव घेतलं जातं असं आमचं लाडकं लेकरू वैष्णवीताई करंडे, की जी पांगरीकरांचंही लाडकं आहे. पांगरीकरांनी भरपूर माया, एक मुलीची जी माया असते ना, ती सगळी माया वैष्णवीला पांगरी या गावामध्ये मिळाली. परिचित अपरिचित मंडळी, आपल्याला वेळ कमी आहे. पांगरी गावातील सर्व भाविक जन मंडळी, शहावरून आलेले आमचे सर्व श्रीमान राजूभाऊ जाधव आणि त्यांचे सर्व, तर आमचे जाधव भाऊ या ठिकाणी ज्यांनी आता मागच्या काही काळामध्ये भागवत कथेचं आयोजन केलं होतं, ती सगळी मंडळी इथे आलेली आहेत. मुसळगाव वर्ण आलेली सर्व डावरे भाऊ आहेत, डावरे बाबा आहेत, आणखी सर्व मंडळी. आता याच्यात वेळ न घालवता, कारण आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे, वेळ न घालवता आपण चिंतनाला सुरुवात करू. महिला, माता वर्ग, पुरुष वर्ग, आबाल वृद्ध मंडळी, या सगळ्यांच्या मध्ये परमेश्वराचं चिंतन पाहू. या कार्यक्रमाचं शूटिंग सुद्धा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आहे, तर त्यांचे देखील खूप धन्यवाद. चिंतनाला सुरुवात करू. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग मी सेवेसाठी निवडलाय. तत्पूर्वी काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. स्वर्गीय रावसाहेब बाबा पगार यांचं तिसरं पुण्यस्मरण आहे. खरं पाहता आज जगामध्ये अशी परिस्थिती आहे, जिवंत मायबापाला कोणी विचारत नाही हो. काळ बदललाय, असा काळ आलेला आज. कसा? माँ बाप को कोई नहीं माने, कोई नहीं माने, औरत को बहुमान. आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे. माँ बाप को कोई नहीं माने, कोई नहीं माने, औरत को बहुमान रे. माँ बाप को कोई नहीं माने, कोई नहीं माने, औरत को बहुमान रे. आई रे बेईमान दुनिया, आई रे, 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 आई रे.
नाही. घरातल्या ज्येष्ठ माणसाला वयानुसार काही कारणानुसार देवाज्ञा झाली तर श्राद्धाचे सुद्धा वाटे चाललेले असतात. एवढी भयानक परिस्थिती आहे. त्याच्यामध्ये वडिलांच्या आठवणीमध्ये वडिलांच्या पुण्यस्मरणासाठी तिसरं पुण्यस्मरण घडवून आणणं ही अंतःकरणात खूप मोठी आपल्या गेलेल्या माणसाबद्दल खूप मोठी आत्मीयता असावी लागते, तेवढी तळमळ असावी लागते. आणि ती तळमळ ती कृतज्ञता या माझ्या 2 भावंडांमध्ये, माझ्या पगार भावंडांमध्ये, की त्यांनी तिसरं वर्ष आहे की वडिलांचं पुण्यस्मरण घडवून. काळ बदलत चाललेला आहे, पण याही काळामध्ये ज्या पित्यानं आपल्याला जन्म दिला, ज्यानं जग दाखवलं, ज्यानं जगायला शिकवलं, ज्या वडिलाच्या आशीर्वादानं आज आमच्या जीवनामध्ये काही कमी नाही, त्या आमच्या स्वर्गीय पित्याच्या आत्म्याला शांती लाभावी. खरं पाहता जेव्हा पुण्यस्मरणाचे कीर्तन आम्ही करतो ना, तेव्हा सांगतो लोकांना की ज्यांच्या पुण्यस्मरणाबद्दल कीर्तन आहे अशी माणसं देवाच्या दरबारात आहे. पण स्वर्गीय रावसाहेब बाबांचं हे तिसरं पुण्यस्मरण आहे. कोणीतरी विचारेल आम्हाला, ताई पुण्यस्मरणाच्या प्रसंगी तुम्ही सांगता की ही देवाच्या जवळ असलेली माणसं आहेत, आता ज्यांचं तिसरं पुण्यस्मरण चालू आहे ही माणसं कुठे आहेत? तर ही माणसंच देव माणसं झालेली आहे, म्हणून तिसरं पुण्यस्मरण आहे. बोलण्याच्या ओघात एक गोष्ट माझ्याकडनं राहून गेली. अरुण भाऊच्या गावचे वयानं ज्येष्ठ असणारे भागवत कथाकार बाबा सुधाकर काका, तुमच्या चरणावर मी वंदन करते. तुमच्यासारखी ज्येष्ठ माणसं कीर्तनाला समोर बसून कीर्तन ऐकणं म्हणजे खरं पाहता आमच्यासाठी तुमचा आशीर्वाद आहे. विठ्ठल विठ्ठल काळ बदलत चाललाय, पण आज हा पगार परिवार सगळ्यांसाठी एक आदर्श घालून देतायत, एक दाखवून देतायत की ज्या पित्यानं आम्हाला जगायला शिकवलं, स्वतःचं नाव दिलं, सगळं काही दिलं, त्या पित्याबद्दल आमच्या अंतःकरणात किती कृतज्ञता भरलेली आहे. अगदी ही या परिवाराच्या माध्यमातून लक्षात येत आहे. आठवत असेल 3 वर्षापूर्वी या घरामध्ये घडलेली घटना, काय प्रसंग असेल. कारण बापाचं जाणं हे बोलणं एवढं सोपं नाही. वडिलांचं जाणं म्हणजे डोक्यावरचं छत्र हरवणं आहे माझ्या दादानं. बिना छताचं घर कसं राहतं तशी अवस्था पित्याचं छत्र डोक्यावरचं हरवल्यानंतर तशी अवस्था असते. मग ते दुःख आजही या प्रसंगाला त्यांना जाणवत असेल. जोपर्यंत आपली हक्काची माणसं आपल्या सोबत आहेत ना, तोपर्यंत माणसाला एवढं जाणवत नाही. पण जेव्हा आपली माणसं आपल्याला कायमची सोडून जातात ना, त्यावेळेला माणसाला जाणीव झाल्याशिवाय राहत. असं कधी कुणाला वाटत नसतं की आपली माणसं आपल्याला कायमची सोडून जावीत, असं कुणालाच वाटत नसतं. पण जेव्हा ती जातात ना, तेव्हा एक पोकळी निर्माण होत असते आणि माणूस अंतःकरणानं शोधत असतो, आमचा माणूस इथे आहे का? तिथून तरी आवाज येईल, तिकडनं तरी आवाज देईल. पण परत मनाला समजूत घालायची, आणि समजूत घालण्यासाठीच हे आध्यात्मिक व्यासपीठ आहे की इथे शिकवलं जातं, इथे सांगितलं जातं, बाबा रे, जो या मृत्यू लोकात आला ना त्याला या जगाचा निरोप घ्यावाच लागतोय. इथं कोणी अमर नाही, प्रत्येकाला हे जग सोडून जायचंय, कारण आपण पृथ्वीवरचे पाहुणे आहोत. मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, जय हो, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. इतना
जो जो जीव इथे जन्माला आला त्याला त्याला या जगाचा निरोप घ्यावा लागणार, कारण इथं कोणी अमर नाही. मग तो मनुष्य जीव असेल, इतर योनी असतील, हा फेरा आहे, फिरावं लागतंय. मग हा फेरा पूर्ण झाला, नरदेहाल आलोत, या गावाला येऊन आयुष्य पूर्ण झालं की जावं लागणार. येथ नाही उरो आले अवतार, येरते पामर जीव की. देवादिकांचे अवतार इथे शिल्लक राहिले नाही. ज्या भगवान गोपाल कृष्णानं, ज्या प्रभू रामचंद्रानं दिव्य लीला या मृत्यू लोकामध्ये केली. खरं पाहता माझ्या रामरायाचं जे चरित्र आहे ना, ते जीवाला जगण्याचं शास्त्र शिकवतंय की माणसाच्या जगण्याची रीत कशी असावी. माणूस म्हणजे काय, रामाकडे पहा, माणसातला माणूस जागा होईल. एवढं सुंदर चरित्र ज्या माझ्या राघवेंद्र सरकारनं जगाला दिलं, असं राम रूप सुद्धा या पृथ्वीवर शिल्लक राहिलं नाही. कर्तृत्वानं राम राहिले, कार्यानं राम राहिले. रामरायाच्या मूर्त्या तयार झाल्या, पण हे जे शरीर आहे ना ते राहिलं नाही. शेवटी साकेत धामला भगवान परमात्माला जावंच लागलं. ज्या माझ्या गोपाल कृष्णानं सुंदर लीला केल्या, गोकुळामध्ये काय एक लीला केली. गवळणीनं गारणे घेऊन यावं, यशोदा माईनं ऐकावं आणि पलटवार सांगायला आलेलं त्यांच्यावरच करावा. माईनं कधीच ऐकून घेतलं नाही, ऐकून घ्यायच्या आणि त्या गवळणीलाच रागवायच्या. किती सुंदर लीला केली. भगवान परमात्मानं 3 भागामध्ये लीला केलेली आहे. देवाचे 11 वर्ष गोकुळामध्ये गेले, 14 वर्ष मथुरेत गेले आणि 100 वर्ष द्वारकेमध्ये. या 3 टप्प्यामध्ये भगवान गोपाल कृष्णाचं 125 वर्षाचं चरित्र आहे. प्रत्येक चरित्राचं अंग वेगळं आहे, प्रत्येक चरित्राचं स्वरूप वेगळं आहे. खूप लीला केली. भगवान परमात्मानं जर ठरवलं असतं तर त्यांना कायम इथे राहता आलं असतं का. तेच या सृष्टीचे मालक आहेत, सत्ता दत्ता. अगदी सर्व त्यांची सत्ता आहे, सर्व त्यांच्या हातामध्ये सूत्र आहे. कुणाला किती दिवस ठेवायचं इथे हे त्याच्या हातात आहे. कुणाला किती दिवस इथे ठेवायचं हे ज्याच्या हातात. मग त्याच्या हातात हे नसेल का की आपण राहू आता हे कलियुग होईपर्यंत, असं नाही का ठरव. म्हणजे हे देवाच्या हातात नाही का, आहे त्याच्या हातामध्ये. पण तरीही भगवान परमात्मानं स्वतःचा अवतार कार्य संपून घेत. म्हणजे हा जो या मृत्यू लोकाचा जो नियम आहे तो नियम देवानं पाळला. भगवान गोपाल कृष्णाचा विषय निघाला म्हणून मी सांगते तुम्हाला, माझे भगवान गोपाल कृष्ण योगेश्वर आहे. कसे आहेत योगेश्वर, कान देऊ नाही का. 16,108 पत्न्या असताना सुद्धा साधू संत म्हणतात की हा बालब्रह्मचारी आहे. माझे भगवान गोपाल कृष्ण त्यांच्याबद्दल बोलताना सांगतात हा योगेश्वर कसा आहे. एक शिवी ऐकली आहे, एका शिवीमध्ये शिवी देणाऱ्याचं मस्तक छाटण्याची ताकद त्याच्यामध्ये, पण तरीही 100 शिव्या ऐकण्याची क्षमता ज्याच्यामध्ये, त्याला श्रीकृष्ण म्हणतात. आता आपल्याला अरे म्हणू द्या, मच्छर छापच आहोत आपण, तरी पण कार्य म्हणण्याची आपली तयारी असते. पण भगवान गोपाल कृष्ण सगळी सूत्र त्यांच्या हातामध्ये आहेत. पण संयम म्हणजे काय असतो हे जगाला जर कोणी शिकवत असेल ना तर भगवान गोपाल कृष्णाचं चरित्र शिकवत. दृष्टांचा नाश करणारं चक्र त्यांच्या बोटामध्ये, पण तरीही तीच बोट मुरली वाजवतायत. ह्या 2 गोष्टी विरोधी आहेत. मग विरोधी गोष्टी एकाच वेळेला ज्याला जमतात ना त्याला श्रीकृष्ण म्हणतात. कालिया नावाचा नाग आहे, तो काळ आहे. काळाला पाहिलं की माणूस घाबरतो, पण काळावर जो नृत्य करतोय, नृत्य म्हणजे हा आनंदाचा विषय, पण काळ समोर आहे, त्याच्या फणावरती हा नाचतोय, हे ज्याला जमतं त्याला कृष्ण म्हणतात. त्यानं निर्माण केलेली सुंदर द्वारका नगरी सोन्याची आहे, सुंदर वैभव उभारलंय, पण डोळ्यासमोर ती सगळी नगरी पाण्यामध्ये गेली तरी याला थोडं सुद्धा दुःख झालं नाही. म्हणून माझा गोपाल कृष्ण योगेश्वर आहे. 16,108 पत्न्या होत्या माझ्या भगवंताला. एका पत्नीला 10 मुलं आणि 1 मुलगी. बेरीज घरी गेल्यानंतर करा. एवढा मोठा ज्याचा प्रपंच विस्तार, पण त्याच्या समोर त्याच्या सगळ्या लेकरांचा नाश झाला तरी त्यानं थांबवलं नाही. त्यांच्यात असून तो अलिप्त आहे. म्हणजे भगवान त्यांच्या चरित्रातून आपल्याला सुद्धा शिकवतात, कमळ व्हा. पाण्यात राहून जसं कमळ स्वतःला अलिप्त ठेवतंय तसा मी कमळ जडी जैसे, अलिप्त कमळ जडी जैसे, कमळ जडी जैसे, अलिप्त कमळ जडी जैसे. हो सत्यवादी करी संसार कमळ, सत्यवादी करी संसार कमळ, सत्यवादी करी संसार कमळ, सत्यवादी करी संसार कमळ. अलिप्त कमळ जडी जैसे, अलिप्त कमळ जडी एकदा टाळी वैभव महाराजांसाठी. अलिप्त कमळ जळी जैसे, पाण्यात राहून
कमळ हे स्वतःला बाजूला ठेवतं, अलिप्त ठेवतंय, पाण्याच्या बाहेर काढलं का थेंब सुद्धा आपल्याला सापडत नाही. तसे माझे भगवान गोपाल कृष्ण योगेश्वर आहेत, ते आपल्याला सुद्धा शिकवतात आशे राहा म्हणजे तुम्ही सुखी आणि समाधानी. मी हे सगळं का सांगते आहे तुम्हाला? देवादिकांचे अवतार इथे शिल्लक राहिले नाही. माझ्या भगवान गोपाल कृष्णाचं चरित्र तर अद्भुतच आहे. ज्या गोपिका जीवापाड प्रेम करत होत्या. श्रीकृष्ण म्हणजे ज्यांच्या नेत्राचा विषय होता, श्रीकृष्ण म्हणजे ज्यांच्या कानाचा विषय होता, कृष्ण म्हणजे ज्यांच्या ओठाचा विषय होता, कृष्ण म्हणजे ज्यांचा श्वास होता. काय कृष्ण, कृष्णाचं गोपाल कृष्ण आणि गोपिका, जेवढं गोपिका भगवंतावर प्रेम करत होत्या त्याच्या अधिक पटीनं भगवान सुद्धा त्यांच्यावर प्रेम करत होते. हा प्रेमभाव एका सुंदर गवळणीमध्ये आमचे कैलास बाबा फार गोड गातात. माता सुध बुध कोई तेरे प्यार में, जय हो, हरि बोल. माता सुध बुध कोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में. ज्योत जला दे, प्रीत लगा दे, ज्योत जगा दे, प्रीत लगा दे, चरणों में ले ले मुरली वाले, ओ बंसी वाले, मुरली वाले, ओ बंसी वाले, मुरली वाले, ओ बंसी वाले, मुरली वाले, ओ वा. आमच्या कैलास महाराजाच्या याच गवळीनं साऱ्या महाराष्ट्राला वेड लावलंय. ती गवळण चालू झाल्यानंतर काय तुमचे चेहरे प्रसन्न झाले. म्हणजे ही आवाजाची जादू, आवाजाची किमया. खरं पाहता आमच्या हरिभक्त परायण अक्रूर महाराज सागरे त्यांच्या कीर्तनामध्ये जेव्हा जेव्हा आमचे कैलास महाराज ही गवळण गातात ना, तेव्हा महाराजांचं मन आवरत नाही. महाराज म्हणतात एकदा वन्स मोर. मग आम्ही पण तुम्हाला तसं. माता सुध बुध कोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में. वा. ज्योत जला दे, ज्योत जला दे, जय हो. ज्योत जला दे, प्रीत लगा दे, चरणों में ले ले मुरली वाले, ओ बंसी वाले, मुरली वाले, ओ बंसी वाले, मुरली वाले, ओ बंसी वाले, मुरली वाले, ओ बंसी वाले. जरा जोरात टाळी वाजवा, खूप जोरात. आमच्या कैलास बाबांची ही गवळण कितीतरी लोकांच्या अंतःकरणाला सुख देत, त्यांचा चेहरा प्रसन्न होतो, मन प्रसन्न होतं आणि कितीतरी मन तुम्हाला आशीर्वाद देतात म्हणून तुम्ही महाराष्ट्रात फिरताय सध्या. तर मला एकच सांगायचं आहे तुम्हाला, जीवापाड प्रेम करणाऱ्या गवळणी, की भगवान गोपाल कृष्ण ज्या वेळेला मथुरेला निघाले तर काळजाचे तुकडे गवळणीनं त्या रथाला आडवे घातले. एवढं प्रेम भगवान परमात्मावर केलंय. भगवान सुद्धा त्यांच्यासाठी रडत होते, पण देवानं ज्या वेळेला त्यांचा त्याग करायचा त्यावेळेला त्याग केला. म्हणजे भगवान योगेश्वर कसे आहेत, असा योगेश्वर भगवान की ज्याच्या हातामध्ये सगळी सूत्रे आहेत, तो माझा भगवान. त्यानं ठरवलं असतं तर बराच काळ इथे राहिला असता. ज्या काळामध्ये माणसाला 1000 वर्षाचं आयुष्य होतं, द्वापार युगामध्ये माणसाला 1000 वर्षाचं आयुष्य होतं बरं, पण 1000 वर्षाच्या आयुष्यामध्ये माझे भगवान फक्त 125 वर्ष राहिले आपल्यामध्ये. याचा अर्थ काय, तर या मृत्यू लोकाचा कधी ना देवादिकांना देखील त्या ठिकाणी निरोप घेतलाय त्यांनी, मोह ठेवला नाही कुठल्या. म्हणजे जे प्रमाण येथ नाही उरो आले अवतार, या प्रमाणाची पुष्टी करत असताना हे सगळं बोलते मी तुम्हाला. मरण या
मृत्यू हे या जगातलं सत्य आहे. खरं पाहता तुमचा आमचा सगळ्यांचा जो प्रवास आहे ना, तो प्रवास असा आहे जणू काही रेल्वेचा प्रवास. रेल्वेच्या प्रवासामध्ये प्रवासी चढत असतात, स्टेशन आलं की उतरत असतात, आणखी नवीन प्रवासी चढत असतात. हे जसं चालूच आहे ना, तसं माणसाच्या जीवनाचा प्रवास आहे. ही पूर्ण सृष्टी रेल्वे सारखी आहे. ज्याचा थांबा आला तो उतरून घेणार आहे आणि ज्याचा प्रवास चालू होणार आहे त्याची एंट्री होणार आहे. हे चालूच राहणार आहे. मनुष्य जीवनाचा प्रवास असा आहे. कसा प्रवास आहे हे पटवून देताना गदिमांची एक सुंदर चारोळी मला आठवते. त्यांचं एक पद मला आठवतंय. नेहमीच मी ते पद गाते. भगवान प्रभू रामचंद्र आपला भाऊ भरत याला समजावून सांगताना म्हणतात, भरता मला 14 वर्षाचा वनवास मिळाला, यात कुणाचा दोष नाही. माय कैकई ना दोषी नभे दोषितात. आपली आई किंवा आपले वडील दोषी नाही. राज्य त्याग कानन यात्रा सर्व कर्म जात. खेळ चाललासे माझ्या पूर्व संचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोषणा कुणाचा. भगवान प्रभू रामचंद्र भरता बरोबर बोलत असताना भरत लालला पटवून देतात, लेकरा ए भरता, तुझा माझा प्रवास कसा आहे समजून घे. मानवी जीवनाचाच प्रवास असा आहे. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला कारे कुणी जीवनात. वर्धमान ते चाले मार्ग रे क्षयाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोषणा कोणाचा. उदाहरण दिलंय, पटवून दिलंय आपल्याला माणसाचा प्रवास कसा. आज पगार परिवाराला दुःख असेल, स्वर्गीय रावसाहेब बाबांच्या ज्या पत्नी आहेत त्या आई साहेबांना दुःख असेल, लेकरांना भावंडांना दुःख असेल, साऱ्यांना दुःख असेल, पण साधू संताची आणि भगवान परमात्माचा आपल्या भावाबरोबर चाललेला संवाद एकदा ऐका. काय सांगतात भगवान याच्यामध्ये. भरता माणसाच्या जीवनाचा प्रवास कसा आहे. दोन उंडक्याची होते सागरात भेट, दोन उंडक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. पाण्याच्या प्रवाहामध्ये समुद्राच्या लाटेवरती 2 लाकडाचे ठोकळे वाहत वाहत चालतात आणि ते लाकडाचे ओंडके वाहत वाहत जात असताना एक लाट येते. ती लाट या 2 लाकडाच्या ठोकळ्यांना वेगळं करते. तसा तुमचा आमचा प्रवास. आपण सुद्धा लाकडाचे ठोकळेच आहोत. आम्ही बीडवरून 7-8 ठोकळे आले, शहाचे 4-5 ठोकळे आहे, मुसळगावचे 4-5 ठोकळे आहे, अजून आपल्या पंचाळ्याचे 2-4 ठोकळे आहेत, शिंदेवाडीचे, पांगरीचे तर खूपच आहेत. आमचे नागेश बाबा सांगतात. आता गावच त्यांच्या गावातच कीर्तन म्हटलं बरं. आमचे कैलास बाबा जालन्याचं एक ठोकळं आलेलं. बऱ्याच गावचे ठोकळे, बऱ्याच गावचे ओंडके इथे एकत्र आलेले आहेत. हा कीर्तनाचा प्रवास आहे, हा प्रवाह आहे. कीर्तन संपण्याची लाट येणार आहे, तुम्ही आम्ही वेगळे होणार आहोत. पण ही छोटी लाट आहे. ही लाट एवढी विशेष नाहीये, पण एक मोठी लाट आहे. तिला सुनामी लाट म्हणतात, तिला मृत्यूची लाट म्हणतात. तीच लाट स्वर्गीय रावसाहेब बाबा यांच्या जीवनामध्ये 3 वर्षापूर्वी आली आणि बाबांना आपल्यातून एवढ्या दूर घेऊन गेली. पुन्हा नाही गाठ. दोन उंडक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक देवी आहे बाळा मेळ माणसांचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोषणा कुणाचा. हा मानवी जीवनाचा प्रवास आहे आणि हा प्रवास प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे. आपण सगळे त्या प्रवासातले प्रवासी आहोत. मला एकच सांगायचं आहे तुम्हाला, या सगळ्या बोलण्यातून एकच पटवून द्यायचंय की हे मृत्यू लोक आहे, याचं नावच मृत्यू लोक आहे. मग इथे जो जन्माला आला तो मृत्यूला प्राप्त होणार. अगदी तशीच 3 वर्षापूर्वी देवाज्ञा स्वर्गीय रावसाहेब बाबा पगार यांना झाली. आपल्यातून खूप दूर त्यांना मृत्यू देवता घेऊन गेली, पण त्यांचं पुण्य एवढं मोठं, त्यांचं पुण्य एवढं मोठं की 3 वर्षापासून त्यांच्या आठवणीमध्ये भगवान परमात्माच्या नामाचा गजर होतोय. हे त्यांच्या पुण्याची गोष्ट आहे. हे त्यांच्या जीवनात त्यांनी कमावलेलं पुण्य आहे. काय असेल तो पुण्याचा पिंड की 3 वर्षापासून भगवान परमात्माचं नामच. मग असंच आपल्याही जीवनामध्ये पुण्यपर्व काळ घडावा, हयात असतानाही देवाचं नाव यावं, नामस्मरण घडावं, आपलं जीवन मंगलमय व्हावं आणि मरणोत्तर सुद्धा आपल्या स्मरणामध्ये भगवान परमात्माच्या नामाचं चिंतन चालावं. याच्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे.
तर साधू संतांनी खूप अट्टहासानं चांगल्या गोष्टी आपल्याला शिकवण्याचा आणि सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यातल्या काही महत्वाच्या गोष्टी त्यातून आपली जागृती करण्याचं काम जगद्गुरु तुकोबराया करतात. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तरी पुढे अति उपदेश आता तरी पुढे अति उपदेश आता तरी पुढे अति उपदेश आता तरी नागेश बाबांसाठी जरा जोरात टाळी वाजवा. फार सुंदर. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. जगद्गुरु तुकोबराया मोलाची गोष्ट सांगतात माणसाला. किती मोलाची गोष्ट सांगितली बाबांनो. तुम्ही तुमचं जीवन व्यर्थ वाया घालवू नका, कारण हे पुन्हा पुन्हा नाहीये. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्व पुनर्लभ्यम न शरीर पुनः पुनः. हे जीवन पुन्हा आपल्याला मिळणार नाही. हे बार बार नाहीये, एकच बार आहे. मिळालंय तुम्हाला, सहज नाही मिळालं. 30 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या, जळचरी भोगाव्या 9 लक्ष, 11 लक्ष योनी किड्यामध्ये घ्याव्या, 10 लक्ष भोगाव्या पक्षामध्ये, 20 लक्ष योनी पशुची घरी आणि मग मानवा भीतरी 4 लक्ष. तुम्हाला मिळालाय हा आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडावा तसा, किंवा पूर्ण लक्षात 84चा फेरा पूर्ण झाल्यानंतर मिळालाय आणि इथे आलात ना तुम्ही, तर आता उद्धारासाठी प्रयत्न करा.
वा वा. नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना. हा सहज मिळालेला नाही आपल्याला. एवढा फेरा पूर्ण झाला आणि मग मिळाला हा नरदेह. असाच घालवण्यासाठी नाहीये. देवी दिला देह भजना गोमटा. पण बऱ्याच लोकांना कळतच नाही मशीन कशासाठी मिळालं, ही संपत्ती कशासाठी मिळाली, ही संपत्ती मिळाली कशासाठी, हे बऱ्याच लोकांना कळत नाही. कोणी कोणी म्हणतं संतांचं म्हणणं कळतंय आम्हाला, भजन करतो आम्ही. करतात भजन, रात्रभर भजन करतात. पहाटच कुणाच तरी मका कापतात आणि स्वतःच्या म्हशीला टाकतात. काय कळायला आपल्याला. एका बाईनं तर काल्याचं कीर्तन ऐकलं. कीर्तन ऐकून लगबगीनं घरी निघाली. गल्लीमध्ये एकाच्या छोट्या लेकरानं देव तांब्या दारात फेकला. टुक्कन उचललं त्यानं, पदरा खाली घातलं, स्वतःच्या घरी घेऊन गेली. काय कळालंय आपल्याला. बहुमोल किमतीचा देह आहे, सहज नाही मिळाला. पण मिळालाय कशासाठी. आउट हात का मानव देह तुझ दिया. 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 खाया पिया सुख से सोया जमाना खोया. हो खाया पिया सुख से सोया न जमाना खोया. हे भज मन नारायण, 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 हो हे भज मन नारायण, हे भज मन नारायण. आउट हात का मानव देह अल्लाने तुझे दिया. संधी दिली आपल्याला. लोकांचे बांध कोरायला नाही, पहाटच उठून कुणाच तरी गंज पेटवायला नाही, पहाटच जावं आणि दुसऱ्याच्या शेतातलं दार स्वतःच्या शेतात फोडून घ्यावं याच्यासाठी नाही. खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. रे भज मन नारायण, रे भज मन नारायण. भक्ती भजन करण्यासाठी या गावाला आलो याचं सार्थक करण्यासाठी हा देह देवाण आपल्याला. म्हणून जाग झालं पाहिजे आपण. येथे तुकोबाराय सांगतात बाबांनो, आतापर्यंत काय तुम्ही तुमचा वेळ कुठे गेला कसा गेला याचं चिंतन न करता आता इथून पुढे तुम्ही करा. परमार्थाला लागा, सत्कर्माला लागा, चांगली गोष्ट करण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहा. म्हणून आता तरी पुढे हाची उपदेश. काय उपदेश. तुम्ही तुमचं आयुष्य व्यर्थ घालवू नका. नका करू नाश आयुष्याचा. आपलं म्हणणं ऐकावं एवढ्यासाठीच तुकोबाराया हात जोडतायत अभंगाच्या दुसऱ्या. Bye.
सगळ्यांचे पायी माझे दंडवत, आपुलाळे चित्त शुद्ध करा. या गावाला आलो याचं सार्थक व्हावं, जीवन सफल व्हावं, धन्य व्हावं जीवन, असं आपल्याबद्दलही जीवनाला लागू व्हावीत, आपलं जीवन धन्य व्हावं, याच्यासाठी आपुलाळे चित्त शुद्ध करा. सगळ्यांचे पायी माझे दंडवत, एकच काम करा, आपुलाले चित्त शुद्ध करा. कसं चित्त शुद्ध करा? तर एक उदाहरण पाहू आपण. भगवान पंढरीश पांडुरंग परमात्माचं कौतुक. प्रत्येक भक्त अंतकरणातला भाव देवाकडे पाहून बोलत असतो, मांडत असतो. प्रत्येक जण देवाकडे पाहतून स्वतःच्या अंतकरणातला भाव मांडतो. हा नाम्याची खीर चाखतो, चोखोबाची गुरे राखतो, पुरंदराचा हा परमात्मा वाली दामा जीचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. वेदा नाही कळला, वेदा नाही कळला, अंत पारया कानडा राजा पंढरीचा, पांडुरंग परमात्माचं वर्णन करतात भक्तगण. बोलणं एक. त्याच पंढरपूरच्या बाजूला मंगळवेढा नावाचं गाव, तिथेही काही भक्त आहेत. श्यामा नायकीन नावाची एक वेश्या आहे. अशी त्यांची गल्ली आहे, ती आळी आहे की दिवसा लोक जायला तिथे घाबरतात. सूर्याचं किरण पडलं ना त्यांचे दरवाजे बंद होतात. कसं जीवन आहे त्यांचं, शापित जीवन, टाकून दिलेलं जीवन, की त्यांचा सुंदर नरदेह आहे पण त्या देहाला काही किंमत नाही, काही मूल्य नाही. त्याच दलदलीमध्ये एक सुवर्ण कमळ उगवलं, नाव कान्होपात्रा. एवढी सुंदर, एवढी सुंदर, एवढी सुंदर. तिनं पाणी प्यावं आणि कंठातलं पाणी पहाडाच्या कपारातून जसा जिरा वाहावा ना तसं कंठातलं पाणी दिसावं. तिनं पान खाल्लं तर ओठ लाल होतात, नवलगाय कंठ लाल व्हावा. एवढी अप्रतिम आहे. मखमली गादीवरून तिनं चालावं तर तिच्या पायाचे तळवे लालबुंद व्हावे. चुकून सूर्याचं किरण जर त्याचा स्पर्श झाला ना त्याच्या कोमल त्वचेला तर ती लालबुंद व्हावी. एवढी सुंदर आहे. सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे. कोवळी आहे, लहान आहे, अप्रतिम सुंदर आहे. हळूहळू लहानाची मोठी होऊ लागली. पण पहा, त्याची कृपा झाल्यानंतर जीवनामध्ये परिवर्तन कसं होतंय. लहानाची मोठी होते, आईसारखं गाण्याचा प्रयत्न करते, गायनाचा अभ्यास करते, आईच्या मागे मागे गाते, नृत्याचे धडे घेते. पण परिवर्तन असं घडलं, प्रसंग असा आला जीवनामध्ये. त्या मंगळवेढ्याच्या साफसफाईचं काम एक साधू पिंडाकडे. कोणता साधू पिंड, कोणत्या कुळात, कोणत्या जातीमध्ये जन्म झाला हे महत्वाचं नाही, भक्ती किती ताकदीची आहे हे जगाला ज्यांचं चरित्र दाखवून देतं असे चोखा महाराज गल्लीनं गल्ली झाडून काढण्याचं काम करतात. पण झाडत असताना पांडुरंग परमात्माचं नामचिंतन, देवाचं सुंदर वर्णन. काकडा म्हणावा कधी देवाचं तोंड भरून कौतुक करावं, देवाचं वर्णन करावं. ओढा पांडुरंगा प्रभात समयो पातला, वैष्णवांचा मेळा गरुडा पायी दाटला, वाळवंटापासोनी महाद्वारापर्यंत. देवाचं तोंड भरून वर्णन आणि कानावर पडावं, त्यात मनात प्रश्न निर्माण व्हावेत. हे एवढं वर्णन करतात बाबा, किती गोड गातात, कुणाचं वर्णन करतात. एक दिवस विचारलं, बाबा हे ज्याचं वर्णन करतात तो कुठे? म्हणे पंढरपुरात आहे बाळा. तो मला दर्शन देईल का? देणार नाही. मी हीन कुळामध्ये जन्माला आलेली, तो माझं भजन, मी केलेली भक्ती स्वीकारेल. बेटा, जन्माला कुठे यायचं ही माणसाच्या हातातली गोष्ट नाही, बरोबर आहे. तुम्हाला आम्हाला जन्म कुठे घ्यायचा ही गोष्ट तुमच्या माझ्या हातात आहे का?
ही गोष्ट आपल्या हातात आहे. जन्माला कुठे यायचं हे जरी आपल्या हातात नसलं तर जिथे जन्माला आला तिथून कर्तृत्व करणं, जगात स्वतःचा ठसा उमटवणं ही आपल्या हातामधली गोष्ट, ती आपण करू शकतो. बाळा, जन्माला कुठे यायचं हे आपल्या हातात नाही, तर तुझा काय दोष आहे? आणि तू म्हणत असशील मी या दलदलीमध्ये जन्माला आले, याचं दुःख मानून घेऊ नको. पवित्र अंतकरणानं शुद्ध चित्तानं भगवान परमात्माचं भजन कर, तुझ्या जीवनात परिवर्तन होईल. बाबा, मला भजनाची जास्त माहिती नाहीये, तो देव मी पाहिलेला नाही, तो मला देव पाहायचा आहे, मला दर्शन देईल का? माझी भक्ती तो स्वीकारेल का? का स्वीकारणार नाही? दामाजी पंताची दिंडी या मंगळवेढ्यातून जाते पंढरपूरला, तू त्या दिंडीमध्ये सहभागी हो. माझी आई म्हणे तू ते ठरव. आईची नजर चुकवून यायचं, काईला सांगून यायचं. आईची नजर चुकवून मुलगी दिंडीमध्ये सहभागी झाली. दिंडीमध्ये श्री विठ्ठलाचं भजन, दिंडी निघाली भजन गात गात गात. चंद्रभागेचं स्नान केलंय, गाभाराकडे सगळी दिंडी वळाली. घाट चढून वरती गेले, रावळामध्ये प्रवेश केला. पण प्रत्येक पावलाला मुलीचा प्रश्न आहे, बाबा ज्या देवाच्या दर्शनासाठी चाललो तो कसा आहे? बाळा, तो अप्रतिम सुंदर आहे. किती सुंदर आहे बाबा? एवढा सुंदर आहे. लावण्याचा गाभा 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 लावण्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा रे विठेवरी उभा पंढरी रे हो विठेवरी उभा पंढरी रे पंढरी रे विठेवरी उभा पंढरी रे त्रिलोक्याची शोभा लावण्याचा गाभा लावण्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा विठेवरी उभा पंढरी रे विठेवरी उभा पंढरी रे विठेवरी उभा लावण्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा लावण्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा विठेवरी उभा पंढरी विठेवरी उभा पंढरी विठेवरी उभा पंढरी हे विठेवरी उभा पंढरी विठेवरी उभा पंढरी विठेवरी उभा अप्रतिम सुंदर आहे तो बाळा. तो मला दर्शन देईल का? देणार नाही. चल या संतांच्या सोबत. गाभाऱ्यात प्रवेश केला. भगवान परमात्माच्या जवळ आली. ती देवाला पाहते. सावळं त्याचं रूप पाहिलं, तिला वाटलं की माझा रंग गोरा आहे, हा तर काळा आहे, मी याच्यापेक्षा कोवळी आहे, असं थोडस चुकीचा विचार तिच्या मनात आला. आणि देवाच्या पायाला तिनं स्पर्श केला. पायाला अंगठा लावला तर तिथे खड्डा पडला आणि मग रडायला लागला. बाबा, हा माझ्याही पेक्षा कोवळा. अंतकरण मोकळं झालं. सगळं काही अहंकार जो विकार होता तो संपला. सर्व भावना अर्पण झाली भगवान परमात्माला. आणि तिथेच रावळामध्ये भगवान परमात्माची स्तुती, देवाबद्दल अभंग गायला लागली. आजपर्यंत कुणाचं तरी मन रिझवण्यासाठी आईच्या सांगण्यावरून लोकांसाठी गाणं गात होती. आज तिच्या गाण्याचा विषय श्री विठ्ठल बनला. भगवंतासाठी गायला लागली, देवासाठी गाते. पण तिच्या सौंदर्याची चर्चा सगळीकडे चालू झाली. एवढी सुंदर, एवढी सुंदर. आणि ती बातमी, ती वार्ता, तिच्या सौंदर्याची चर्चा बिदरच्या बादशहाच्या कानावर गेली. बिदरचा बादशाह म्हणतो तिला पकडून घेऊन या. एवढी रत्नाची खाण, एवढी सुंदर ती स्त्री, ती कान्होपात्रा मला पाहिजे. आणि मग तिला पकडण्यासाठी, तिला घेऊन जाण्यासाठी शिपाई आले. तिच्या लक्षात आलं आता आपलं जीवन काही खरं नाही. आपल्या बाजूनं आपल्याला थांबवणारं सुद्धा कोणी नाही. आपल्याला जबरदस्ती घेऊन जातायत पण आपली पाठ राखण करण्यासाठी सुद्धा कोणी नाही. तिला कळून चुकलं, जीवन संपलंय आता. त्या यवनाच्या हाती लागणं म्हणजे जीवनाची अगदी राख रांगोळी होणं. मग तिनं विनंती केली. म्हणे मरणाऱ्या माणसाला सुद्धा शेवटची इच्छा विचारली जाते. मग माझी एक शेवटची इच्छा तेवढी पूर्ण कराल. सांग म्हणे काय तुझी इच्छा आहे? म्हणे काही नाही, मला फक्त रावळामध्ये जाऊन मला पांडुरंग परमात्माचं दर्शन घेऊ द्या. दर्शन घेऊन मी बाहेर येते आणि तुम्ही मला घेऊन जा बेदरला. माझ्या बाजूनं तुम्ही हिला का घेऊन चालले एवढं सुद्धा बोलणार कोणी नाही. जा म्हणे, काहीतरी मागितलंस तू, देवाचं दर्शन घेऊन यायचं. आली मंदिरामध्ये. माझ्या ताईंनो, पांडुरंगाला डोळे भरून पाहिलं. भगवंताला डोळे भरून पाहते. चरणावर मस्तक टेकवलं, पायाला मिठी घातली. एवढी रडली.
देवा आता मी तुझी झाले, मला या जगातला व्यवहार नको, या जगातला एकही माणूस नको, मला तुझ्या ठिकाणी अर्पण व्हायचंय, आता मला तुझी करून घे, मी तर माझा जीव तुझ्या चरणावर अर्पण केलाय. भगवंताच्या चरणावर जे डोकं टेकवलं आणि तिथे जे अंतःकरण अर्पण केलं, तिचे जे चित्त तिनं देवाला अर्पण केलं, तिथंच ती अर्पण झाली. तिचा श्वास थांबला, नाडी बंद पडली, डोळे मिटले, देवाकडे पाहत आणि देवाचं चिंतन करत भगवान पांडुरंग परमात्माच्या त्या मूर्तीमध्ये तिची प्राणज्योत विलीन झाली. पांडुरंगानं तिला तेव्हा जवळ घेतली, देवाच्या चरणावरती वाहिली ना, देवानं तेव्हा तिला अभय दिलं, जवळ घेतलं, तर आजपर्यंत ती देवाच्या जवळच आहे. लाडके भक्त नामदेवराया मंदिराच्या बाहेर आहेत पायरीला, आणि कान्होपात्र मंदिरात आहे त्या झाडाच्या रूपानं. एवढं देवानं तिला जवळ घेतलं. कशाचा परिणाम आहे हा? तर चित्त शुद्ध केल्याचा परिणाम, चित्त भगवान परमात्माला अर्पण केल्याचा परिणाम आज सारं जग म्हणतंय. एका वेशीची मुलगी भक्ती करून धन्य झाली, कान्होपात्राला देवाना मंदिरात जागा दिली. वेशेच्या मुलीला गाभाऱ्यामध्ये मंदिरामध्ये देवानं जागा दिली. हा कशाचा परिणाम आहे, कशाचं हे फळ आहे? तुम्ही फक्त तुमचं चित्त शुद्ध करा. सकळांचे पायी माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. देवाला आपलंसं करण्यासाठी किंबहुना त्याचं जे राहण्याचं ठिकाण आहे, चित्त हे भगवान नारायणाचं राहण्याचं ठिकाण आहे, तर तिथे देवाला बसवण्यासाठी तुम्हाला तुमचं चित्त हे निर्मळ करावं लागेल, स्वच्छ करावं लागेल. कशानं? एकदा प्रेमानं भजन करू, त्या नामस्मरणानं चित्त शुद्ध होईल. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, सांगतात. पण तुम्ही चित्त शुद्ध करावं याच्यासाठी महाराज हात जोडतायत. कोण हात जोडतायत? वारकरी संप्रदायाचा कळस, 5व्या वेदाचे निर्माते, ज्यांच्या पत्नीच्या पायातला काटा जगाच्या मालकानं काढला. संप्रदायामध्ये खूप मोठं ज्यांचं असं उंच स्थान आहे, असे तुकोबार आहे. तुम्हाला आम्हाला म्हणतात सकळ, आवड निवड केली नाही, सगळ्यांनाच मी हात जोडतोय. महाराजांनी काही गोष्टींचा अभ्यास केला. सरळ सांगा एखाद्याला, परमार्थाला लागा, भजन करा, लोक ऐकत नाहीत, ऐकून सोडून. मग कुठे कुठे महाराजांनी हातात छडी घेतली. किती सांगो तरी नायकती बटकीचे, पुढे शिंदडीचे रडतील. हे छडी मारण्यापेक्षा काही कमी नाही. तरीही काहींच्या डोक्यात प्रकाशच पडत नाही, कारण काही गौरी सारखे असतात, काही कापरा सारखे असतात. तसं काहींच्या डोक्यात प्रकाशच पडत नाही. अरे संत किती तळमळीने सांगतात परमार्थाला लागा. शेवटी महाराज म्हटले, आपण यांना हात जोडून तरी पाहू. हात जोडल्यावर तरी यांना आपल्या शब्दाचा विचार करतील. हे एखाद्याला लग्नाचं निमंत्रण द्यायचं, लग्नाला या, आणि लग्नाला या बरं, फरक वाटला का? काही झोपले का काय, झोपले का काय, फरक वाटला ना? हा जसा फरक आहे तसं सकळांचे पायी माझे दंडवत. आपल्याला हात जोडणं लक्षात घ्या. एखादी कठीण गोष्ट जर सोपी करायची असेल ना, तर त्याचं वर्म हाताला लागावा. लंकेचा राजा रावण शूर्पणखेचं नाककान कापलंय, आणि ती शूर्पणखा गेली रावणाच्या दरबारामध्ये. दादा माझं नाककान कापलंय. रावण अगोदर चवताळून उठला. कुणाची एवढी हिंमत, माझ्या बहिणीचं नाककान कापलंय. त्यावेळेला तिनं सांगितलं, अयोध्येचा राजा दशरथ, त्याचा पुत्र राम, त्याचा भाऊ लक्ष्मण, त्यानं माझं नाककान कापलं. आवेशात उठून उभा राहिला ना असं बोलला. पण दुसऱ्या मिनिटाला रावण म्हटलं, तिकडे कशाला गेली होती तू मरायला? काय बोलला रावण? तिकडे कशाला मरायला गेली होती तू? तिच्या लक्षात आलं हे आपल्यावरच पलटलंय. आता याला असं सांगून चालणार नाही, असं बोलावं लागेल की आपलं बोलणं याला पटलं पाहिजे. आणि रावणाचं वर्म तिला माहिती होतं. का? ए दादा, मी माझ्यासाठी गेले नव्हते, मग मी तुझ्यासाठी गेले होते. माझं काय काम तिकडे? सांगू तुला? ऐक रावणा तुला सांगते,
त्या श्रीरामाची कथा बाण मारता करात त्याच्या चमके विद्युल्लता शस्त्र निपुणता बघून त्याची गुंग होतसे मती सूड घेत्याचा लंकापती मी कशासाठी गेले माहिती तो रूपाने रेखीव श्यामल भूमीवरती स्मर तो रूपानं सुंदर आहे त्याच्या संगे जनक कन्यका रतिहुनी सुंदर तुलाच साजून दिसेल ऐसी मोहकती युवती सूड घेत्याचा लंकापती तिला पळवुनी घेऊन यावे तुझसाठी सत्वर अरे याच साठी मी गेले होते त्याच्या कुटिरेवर मी का माझ्यासाठी गेले होते का त्या रामाची पत्नी सीता एवढी सुंदर आहे अरे नक्षत्राची खाण आहे अप्रतिम आहे ती तुला शोभून दिसेल त्या वनवासी रामाला शोभून दिसत नाही ती तुला शोभून दिसल तुझ्यासाठी तिला पळवून घेऊन यावं याच्यासाठी गेले होते असं म्हटल्यावर मग कधी सांगायचं हे पटकन नाही का सांगायचं हा आत्ता जातून त्या राम लक्ष्मणाला ठार करतो त्याची बायको पळवून घेऊन येत मग तयार झाला रावण कसा तयार झाला तर शूर्पणखेला त्याचं वर्म माहित कठीण गोष्ट आहे तिचं वर्म जर लक्षात आलं तर त्यातलं काठिण्य संपून जातं गोष्ट सोपी होते मग तुम्हाला आम्हाला सांगायचंय परमार्थ करा हो दादा परमार्थ करा भजनाला लागा सरळ सांगून लोक ऐकत नाहीत म्हणून सकळांचे पायी माझे दंडवत हे वर्मच आहे आपलं माझे दंडवत काय करा तुम्ही आपुलाले चित्त शुद्ध करा चित्त शुद्ध करण्यासाठी काय करा तिसरं चरण ते करावे करावे देवाचे चिंतन हित ते 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 करावे देवाचे देवाचे चिंतन हित ते करावे देवाचे चिंतन करोनिया मन शुद्ध भावे करोनिया मन शुद्ध भावे दुनिया शुद्ध भावे दुनिया शुद्ध भावे करोनिया मन शुद्ध भावे करोनिया मन शुद्ध भावे करुणिया मन शुद्ध सकळांत पाया माझे दंडवत सकळांत पाया माझे दंडवत सकळांत पाया माझे दंडवत सकळांत पाया माझे सकळांच्या पाया माझे करावे देवाचे चिंतन हित ते करावे देवाचे चिंतन जगद्गुरु तुकोबाराय सांगतात चित्त शुद्ध करण्यासाठी भक्तीला सफलता प्राप्त होण्यासाठी भक्तीला दिशा मिळण्यासाठी एक काम करा तुम्ही काय करा हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध व्हावे किंवा एकविध भगवान परमात्माचं चिंतन करा कशाचं नामाचं रूपाचं आणि गुणाचं हे तीन प्रकारचं चिंतन म्हणजे देवाचं चिंतन एक तर देवाच्या नामाचं चिंतन करा एक तर देवाच्या रूपाचं चिंतन करा नाहीतर देवाच्या गुणाचं चिंतन करा
नामरूप गुणाचं चिंतन केल्याचा परिणाम तुमचं कल्याण होऊन जाईल. आणि हे तीनच प्रकारचं चिंतन प्रत्येक संतानं केलंय. साधू संतानं देवाच्या नामरूप गुणाचं चिंतन केलंय. तेच चिंतन माझ्या नामदेवरायांनी केलं, ते चिंतन तुकोबरायांनी केलं, माझ्या जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाई, बहिणाबाई सगळ्या साधू संतांनी देवाच्या नामाचं चिंतन केलं, रूप गुणाचं चिंतन केलं आणि बस भगवान परमात्माचे लाडके झालेत. आता इथे एवढा मोठा जनसमुदाय आहे, किती लोक बसलेले आहेत, बरीच लोक उभी सुद्धा आहेत. एवढी गर्दी पांगरीमध्ये वस्तीवर, हे मला कौतुक वाटतं या गोष्टीचं. किती लोक आहेत, महिला, माता वर्ग, पुरुष वर्ग. तर हे मी का सांगते आहे तुम्हाला, तर एवढ्या सगळ्या लोकांना इथे आलात ना, तुम्ही एकच सांगायचं मला, आपलं भलं व्हावं असं जर वाटत असेल, या गावाला आलो त्याचं सार्थक व्हावं असं जर वाटत असेल, तर भगवान परमात्माचं चिंतन करावं लागेल. एकच चिंतन करा, त्याच्या नामाचं चिंतन करा. तुमचा बेडा पार झाल्याशिवाय राहणार नाही. नामस्मरणाचं महिमान एवढं मोठं आहे, कितीतरी प्रमाण, कितीतरी पुरावे नामाचं महत्व सांगत असताना दिल्या जातात. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा हो. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. भगवंताच्या नामरूप गुणाचं खूप मोठं महिमान आहे. एकच उदाहरण सांगते, जर आपण संतांनी सांगितलेल्या मार्गाने गेलो तर आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. याच्यासाठी एकच उदाहरण भागवतामध्ये भागवताच्या गुरुचं वर्णन. यम प्रव्रजंत मनुपेत मपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरुभिनेदु स्तम सर्वभूत हृदयम मुनिमानतोस्मी. भागवताचे गुरु शुकदेव महाराज, त्यांना भागवताचा महालाभ प्राप्त झाला. भगवान श्रीकृष्ण परमात्माची भक्ती त्यांना प्राप्त झाली. आईच्या उदरामध्ये असतानाच मी ब्रह्म आहे या बोधावर ते अखंड आरूढ राहिले. एवढं मोठं भक्तीचं महत् भाग्य त्यांना कसं प्राप्त झालं, तर यांची कथा फार सुंदर आहे. भगवान परमात्माची अशी एक लाडकी भक्त आहे की ती भगवंतावर प्रेम करते नवल नाही, भगवान तिच्यावरती प्रेम. ती भगवंताचं भजन करते नवल नाही, भगवान तिचं भजन. तिच्या कडेवर बसण्यासाठी देवानं रडू काढावं आणि मग आईनं म्हणावं, अगं माझा कृष्ण खूप रडतोय, त्याला जरा कडेवर घे आणि जरा गोकुळामध्ये चक्कर मारून. राधे राधे घे श्याम सुंदरा नेही आता झडा करी आपुलिया मंदिरा. अशी राधा की तिला भगवंताचा ध्यास आहे नवल नाही, भगवंताला तिचा ध्यास आहे. तर अशी राधा राणी रस्त्यानं जाते आणि रस्त्यानं जात असताना त्या वाटेवर त्या वनातून विहार करताना म्हणा किंवा त्या जो 184 कोसाचा जो भाग आहे, 84 कोसाचा भाग आहे वृंदावनाचा, तिथे फिरत असताना ज्या वाटेवरून नित्यानं राधा राणीचं ये जा चालू आहे त्या वाटेवर एक वृक्ष आहे आणि त्या झाडावरती एक पोपट बसलेला आहे. तो रोज राधा राणीला पाहतोय आणि राधेला पाहिलं की भजन चालू कर. राधे 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 पोपट बोलतो राधे राधे. माणसाची बोली भाषा बोलणारा एकच पक्षी आहे, तो पोपट. मग तो राधे 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 म्हणतोय. राधा राणी एक दिवस त्याला म्हटली, अरे माझं भजन काय करतोयस तू, माझ्या गोपालाचं भजन कर, तुझ्या जीवनामध्ये क्रांती घडल. आणि काय भजन करू तुम्ही सांगा, मी ते भजन करतो.
मग राधाराणीनं त्याला शिकवलं कृष्णाचं भजन करण्याचं. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. पोपटानं त्या ठिकाणी त्याला राधेच्या मुखातून अनुग्रह प्राप्त झाला आणि तो पोपट त्या दिवसापासनं श्रीकृष्ण भगवान परमात्माचं भजन करत राहिला. एवढं भजन केलं त्यानं, एवढं भजन केलं की त्या पोपटाचं रूपांतर व्यासपुत्र शुकदेवामध्ये झालं आणि ते शुकदेव महाराज भागवताचं गुरुपद त्यांना प्राप्त झालं. हा कशाचा परिणाम आहे? संतांनी सांगितलं देवाच्या नामरूप गुणाचं चिंतन करा, बस त्याचं फळ हे प्राप्त झालं. म्हणून हित ते करावे देवाचे चिंतन करोनिया मन शुद्ध भावे. शुद्ध अंतःकरणातून भगवान परमात्माचं भजन करा. पोपटानं भजन केलं, त्याचं कल्याण झालं. आपण माणसं आहोत, आपलं का कल्याण होणार नाही? म्हणून काही क्षण भजन घेऊन सेवेला सांगता देऊ. आमचे ज्ञानेश्वर भाऊ चासकर कुठेही कीर्तन असू द्या उपस्थित असतात. ही सगळी मंडळी प्रेमानं अगदी या कीर्तनामध्ये भक्ती भजनामध्ये सहभागी होतात. आपण सगळेजण सुंदर भजन करू. एवढं सुंदर भजन करायचं, एवढं सुंदर की विसरून जायचं आपण स्वतःला. आणि एवढ्या सगळ्या जनसमुदायाला एक वेगळा आनंद झाला पाहिजे. फक्त भजनात अंतःकरणानं सहभागी व्हा. राधे राधे बोलो राधे 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 बोलो राधे 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 बोलो राधे 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 बोलो राधे 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 श्याम मिला दे. राधे 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 श्याम मिला दे. राधे 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 श्याम मिला दे. तुका मने लाभ होय तो व्यापार. तुका मने लाभ होय तो व्यापार. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार. तया काय पार शिकवावे. तया काय पार शिकवावे. सकळांच्या पाया माझे
सकळाच्या पाया सगळ्या गुरुजनांसाठी विशेष करून आमचे कैलास महाराज आणि मृदंगाचार्य दीपक महाराज ही सगळी मंडळी या सगळ्यांसाठी जरा जोरात टाळी वाजवा आणि आमच्या सगळ्यांच्या अंतकरणातल्या भावाला थेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं असे सरळ स्वभावाचे आमचे रवी भाऊ चौधरी त्यांच्यासाठी जरा जोरात टाळी. या कार्यक्रमाला जिवंत ठेवण्याचं काम जे यूट्यूब चॅनलवाले करणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा टाळी. या कीर्तनासाठी बऱ्याच गावची